नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBAच्या पॉलिटिक्स पेपर क्रमांक 1 मधील पहिल्या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय राज्यघटनेची ओळख, इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन करून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 3 उपविभाग अभ्यासक्रमामध्ये आहेत. एक म्हणजे इतिहास, भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती ते समजून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणत्या पद्धतीची आहेत. आणि तिसरा भाग जो आहे तो भारतीय राज्यघटनेचा सरनामा, म्हणजे भारतीय राज्यघटनेचं नेमकं तत्त्वज्ञान कोणत्या पद्धतीचं आहे त्याची चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे. सुरुवातीला आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की राज्यघटना म्हणजे काय. साधारणतः आपण असं म्हणूयात की देशाच्या राजकारणाचा एक खेळ असतो आणि त्या खेळाच्या संदर्भातले जे काही नियम असतात त्या नियमांचा संच म्हणजे त्या देशाची राज्यघटना किंवा संविधान असं आपण त्याला म्हणूया ढोबळमानाने. संविधानामध्ये जनतेचे अधिकार आणि शासनकर्त्याचे अधिकार कोणते असतील, त्यांच्या मर्यादा कोणत्या असतील ते निश्चित केलेलं असतं. आणि एका अर्थानं मर्यादित शासनाचा पुरस्कार हा संविधानामध्ये साधारणतः असतो. आज आपण भारताच्या राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार आहोत. कारण आता ऐतिहासिक पार्श्वभूमी का पाहायची, तर कुठल्याही देशाचं संविधान हे काही एका रात्रीमध्ये निर्माण होत नाही. त्याला काही ना काहीतरी परंपरा असावी लागते. भारतीय राज्यघटनेला सुद्धा 100-150 वर्षांच्या स्वातंत्र्य लढ्याची परंपरा होती. त्या स्वातंत्र्य लढ्यातनं जी मूल्य किंवा जे आदर्श निर्माण झाले त्या आदर्शांचं आणि त्या मूल्यांचं प्रतिबिंब भारतीय संविधानामध्ये किंवा भारताच्या राज्यघटनामध्ये पडलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. आणि म्हणून मग भारताचा स्वातंत्र्य लढा नेमका कशा पद्धतीचा होता आणि नेमके कोणकोणत्या पद्धतीचे घटक हे भारतीय राज्यघटनेवरती प्रभाव टाकतात याची चर्चा आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये साधारणतः करायची आहे. भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी 100-125 वर्ष ब्रिटिशांचं अधिराज्य भारतामध्ये होतं. त्याच्याही आधी ब्रिटिश होते, नाही अशातला भाग नाही, पण थेट ब्रिटिश राजवटीचा अंमल ज्याला आपण म्हणतो तो अंमल हा 100-125 वर्ष भारतावरती होता असं आपल्याला म्हणता येईल. 1800 म्हणजे त्याचा स्पॅन जो होता तो 1857 पासून ते 1947 पर्यंत एवढा होता असं आपल्याला म्हणता येईल. इसवी सन 1600 ते 1857 या कालखंडामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता ही भारतामध्ये होती. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही मुळात व्यापारी म्हणून भारतामध्ये आलेली होती आणि नंतर ती राज्यकर्ती बनलेली आपल्याला साधारणतः दिसते. इसवी सन 1600 ब्रिटनची पहिली राणी एलिझाबेथ हिनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला हिंदुस्थानात व्यापार करण्याची परवानगी दिली. आणि इसवी सन 1600 ते इसवी सन 1765 पर्यंत कंपनीचं त्यावेळचं जे स्वरूप होतं ते संपूर्णतः व्यापारी अशा पद्धतीचं राहिलेलं आपल्याला दिसतं. 1757 ईस्ट इंडिया कंपनीनं म्हणजे त्यावेळचा गव्हर्नर जनरल जो होता रॉबर्ट क्लाईव्हनं प्लासीची लढाई जिंकली आणि मग खऱ्या अर्थानं ब्रिटिश सत्तेचा पाया जो होता तो भारतामध्ये घातला गेला असं आपल्याला म्हणता येईल. बंगालमध्ये कंपनीनं दिवाणी सत्ता प्रस्थापित केल्यानंतर 1765 पासून व्यापाराबरोबर राजकारण करायला ईस्ट इंडिया कंपनीनं सुरुवात केली. आणि मग नंतरच्या कालखंडामध्ये हळूहळू म्हैसूर, गढवाल, पंजाब, महाराष्ट्र, झाशी असे प्रदेश ब्रिटिशांनी जिंकले आणि मग सगळा भारत एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न हा ईस्ट इंडिया कंपनीने केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. इसवी सन 1773 ब्रिटिश पार्लमेंटनं ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक रेग्युलेटिंग ॲक्ट, ज्याला नियंत्रण कायदा आपण म्हणतो, तो पास केला. आणि त्या कायद्यानुसार कंपनीच्या अधिकाराखाली असलेल्या सगळ्या प्रदेशांचं एकीकरण करण्यात येऊन बंगालचा गव्हर्नर हा संपूर्ण भारतीय प्रदेशाचा गव्हर्नर जनरल झाला. आणि मुंबई आणि मद्रास इथले जे मुख्य प्रशासक होते त्यांना गव्हर्नर असं म्हटलं
जायला सुरुवात झाली. म्हणजे इथपासून खऱ्या अर्थानं काय ज्याला म्हणतो आपण घटनात्मक शासन जे होतं ते सुरू झालं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे शासन म्हणजे काय किंवा कायद्याचं राज्य काय असतं त्याची चुणूक जी होती ती चुणूक 1773 पासून आपल्याला भारतीयांना पाहायला मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. 1773 साली तो जो रेग्युलेटिंग ॲक्ट होता त्यातल्या ज्या काही उणिवा होत्या त्या उणिवा ब्रिटिश पार्लमेंटनं दूर केल्या आणि 1784 पिट्स इंडिया ॲक्ट ज्याला आपण म्हणतो तो भारतासाठी लागू केला गेला आणि त्या कायद्यामध्ये दर 20 वर्षानंतर ईस्ट इंडिया कंपनीची तपासणी करण्यात यावी आणि पुढचा परवाना द्यायचा किंवा नाही हे ठरवावं अशा पद्धतीची अट घालण्यात आली. त्यानुसार 1793, 1813, 1833, 1853 अशा दर 20 वर्षानंतर कंपनीच्या तपासण्या झाल्या आणि त्यांना पुढे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी लायसन्स ज्याला आपण म्हणतो ती दिली गेली. एका अर्थानं म्हणजे व्यापारासाठी लायसन्स दिली गेली होती पण ते नंतर हळूहळू राज्यकर्ते बनलेले आपल्याला साधारणतः दिसतात. पण झालं असं की 1857मध्ये ब्रिटिशांविषयीचा जो असंतोष होता तो उफाळून आला आणि 1857चा जो स्वातंत्र्य लढा होता तो लढला गेला आणि त्याची झळ ब्रिटिशांना बसली. त्याचे पडसाद ब्रिटिश पार्लमेंटमध्ये उमटले आणि त्यानंतर ब्रिटनच्या राणीनं 1858मध्ये एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि सगळी सत्ता जी होती ईस्ट इंडिया कंपनीकडे ती सत्ता राणीच्या हातामध्ये घेतली. 1 नोव्हेंबर 1858मध्ये राणीनं जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये काही आश्वासनं दिलेली होती. एक म्हणजे भारतातले राजे किंवा संस्थानिक त्या काळचे जे होते त्यांच्याबरोबर ईस्ट इंडिया कंपनीने जे काही करार मदार केलेले असतील त्याचं पालन ब्रिटिश शासन इथून पुढे करेल अशा पद्धतीचं एक आश्वासन होतं. भारतीयांना समानतेची वागणूक दिली जाईल, निष्पक्षपातीपणे न्याय देण्याची हमीसुद्धा त्या जाहीरनाम्यामध्ये होती. तिसरं म्हणजे जात, वंश किंवा वर्ग, धर्म असा कोणताही भेदभाव न करता सार्वजनिक नोकऱ्या ज्या असतील त्याच्यामध्ये भारतीयांची भरती करण्यात येईल. कायदे निर्मितीच्या वेळेला आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या वेळी भारतीयांच्या ज्या प्राचीन रूढी परंपरा ज्या असतील किंवा रीतिरिवाज जे असतील त्यांचा आदर केला जाईल अशा पद्धतीचं एक आश्वासन होतं आणि सार्वजनिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून भारताचा विकास करण्यात येईल. अर्थात ही पोकळ आश्वासनं होती. ती आश्वासनं ब्रिटिश शासनानं नंतरच्या कालखंडामध्ये पाळली नाहीत किंवा त्यांना ते पालन करता आलं नाही. पण घटनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला एवढंच म्हणता येईल की राणीच्या जाहीरनाम्यामुळं भारतात ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाली आणि त्यानंतरच्या काळात 1861चा भारत सरकार संबंधीचा कायदा आणि 1892चा भारत सरकार संबंधीचा कायदा असे 2 इंडिया ॲक्ट जे होते ते 2 इंडिया ॲक्ट पार्लमेंटनं मंजूर केले आणि त्या कायद्यानुसार कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या कार्यामध्ये काही प्रमाणामध्ये फारकत करण्यात आली आणि भारताच्या कायदे मंडळाची संख्या जी होती ती वाढवण्यात आली. म्हणजे हळूहळू राजकीय सुधारणा करायला ब्रिटिशांनी सुरुवात केली पण त्या त्यांच्या सोयीच्या होत्या, त्या भारतीयांच्या सोयीच्या होत्या अशातला भाग नव्हे. 1909चा जो कायदा होता मोर्ले मिंटो सुधारणा कायदा त्याला 1909चा काउन्सिल ॲक्ट असं म्हटलं जातं. तो ॲक्ट भारताच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचा ठरला कारण 1909चा हा काउन्सिल ॲक्ट होता. या काउन्सिल ॲक्टनं भारतामध्ये घटनात्मक शासनाचा पाया घातला असं आपल्याला म्हणता येईल. मगाशी जे मी म्हणत होतो की घटनात्मक यंत्रणा ज्या आहेत त्या एका रात्रीमध्ये आपल्याला उभ्या करता येत नाही, त्यांचा विकास हळूहळू होत राहतो. ब्रिटिशांनी भारतामध्ये घटनात्मक यंत्रणा उभ्या करण्यास जी सुरुवात केली त्यातला मुख्य कायदा जो होता तो 1909चा कायदा, त्याच्यानंतर 1919चा कायदा आणि तिसरा कायदा म्हणजे 1935चा कायदा. हे 3 कायदे भारतीय राज्यघटना निर्मितीच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता 1909मध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं हा जो मोर्ले मिंटो सुधारणा कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार काय सुधारणा झाल्या
तर इंडिया काउन्सिल ॲक्टप्रमाणे केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळामध्ये जे सदस्य निवडून जात होते त्या सदस्य संख्येमध्ये वाढ करण्यात आली. म्हणजे ती जी संख्या 16 होती ती 69 करण्यात आली. आणि कायदे मंडळाच्या अधिकारामध्ये वाढ केली. 1909च्या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ त्यांची जी मागणी होती ती मान्य करण्यात आली. त्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं. इथं खऱ्या अर्थानं भारत आणि पाकिस्तान यांच्या दुहीची जी बीजं होती ती पेरली गेली 1909च्या कायद्यामध्ये, असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे काय झालं की पुढचा जो जातीय प्रतिनिधित्वाचा जोर होता तो आणखीन वाढला. आणि एवढंच नाही तर भारत पाकिस्तानची फाळणी झाली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. दुसरा जो कायदा होता तो म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. 1909चा भारत प्रशासन कायदा असं त्याला म्हटलं जातं. या भारत प्रशासन कायद्यानुसार भारतामध्ये भारतीय कायदे मंडळाला कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवण्यात आलं. केंद्रीय कायदे मंडळामध्ये द्विगृही कायदे मंडळ पद्धती स्वीकारण्यात आली. प्रांतांमध्ये एकगृही कायदे मंडळ पद्धती ठेवण्यात आली. आणि त्यातील लोकप्रतिनिधींची संख्या होती ती मात्र वाढवण्यात आली. आणि प्रांतात द्विदल पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्यानुसार प्रांतिक सरकारच्या खात्यामध्ये काही राखीव खाती आणि सोपीव खाती असे 2 प्रकार केले गेले. राखीव खाती ही गव्हर्नर जनरलकडे राहिली आणि सोपीव खाती ही भारतीयांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी होते त्या प्रतिनिधींकडे सोपवण्यात आली. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यामध्ये या ज्या काही सुधारणा सुचवल्या होत्या त्या काही उणिवा होत्या. आणि कारण ह्या सुधारणा कायद्यांमुळे प्रांतांना काही अधिकार मिळालेले नव्हते. म्हणजे काही मिळाले पण फार काही मिळाले होते अशातला भाग नाही, कारण ब्रिटिश सरकार होतं आणि ते काही फार सोडेल अशातलीही गोष्ट नव्हती. त्यामुळे द्विदल शासन पद्धतीचा तो प्रयोग जो होता तो अयशस्वी ठरला. पण तरीसुद्धा एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो, एक जबाबदार शासन पद्धती जी होती ती जबाबदार शासन पद्धती निर्माण करण्यामध्ये 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा जास्त महत्त्वाचा ठरला असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा जो कायदा होता तो म्हणजे 1935चा कायदा, भारत प्रशासन कायदा ज्याला म्हटलं जातं. 1919 ते 1935 या कालखंडामध्ये भारतीयांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी असहकार पुकारलेला होता. महात्मा गांधींनी 1920 साली ब्रिटिश सत्तेच्या विरोधात अहिंसात्मक लढा सुरू केलेला होता. 1927 साली सायमन कमिशन नेमण्यात आलं पण भारतीयांनी त्याच्यावरती बहिष्कार घातला. 1930 ते 32 या कालखंडामध्ये 3 गोलमेज परिषदा झाल्या, त्या अयशस्वी झाल्या. 1928च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनामध्ये काँग्रेसनं वासाहती स्वराज्याची मागणी केली होती. म्हणजे अशा पद्धतीनं स्वातंत्र्याचं आंदोलन जे होतं ते एका अर्थानं पुढं जात होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती 1935मध्ये भारत प्रशासन कायदा हा तयार करण्यात आला. 1935च्या या कायद्यामध्ये 321 कलमं होती आणि 19 परिशिष्ट ज्याला आपण म्हणतो ती होती, ॲनेक्स्चर्स. म्हणजे केवढं प्रदीर्घ अशा पद्धतीचं चिंतन 1935च्या कायद्यामध्ये होतं असं आपल्याला म्हणता येईल. या 35च्या कायद्यामधल्या तरतुदी नेमक्या कोणत्या पद्धतीच्या होत्या? एक म्हणजे या कायद्यानुसार भारतात संघराज्य पद्धती जी होती ती सुरू करण्यात आली, ज्याला आज आपण केंद्र आणि राज्य सरकार अशा द्विदल शासन पद्धती म्हणतो. ती शासन पद्धती, संघराज्यात्मक शासन पद्धती सुरू केली गेली. त्यावेळेला भारतामध्ये एकूण 11 प्रांत आणि देशी राज्य यांचा त्या संघराज्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता. केंद्र आणि घटक राज्यामध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आली. त्यासाठी संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या ज्या होत्या त्या निर्माण केल्या गेल्या. भारतात केंद्र पातळीवरती द्विगृही कायदे मंडळाची पद्धती जी होती ती स्वीकारण्यात आली. आणि 1935चा हा जो कायदा होता, या 35च्या कायद्यानुसार केंद्रस्थानी द्विदल शासन पद्धती जी होती ती सुरू केली. डायरकी ज्याला आपण म्हणतो ती या कायद्यानुसार सुरू झाली. 1935च्या कायद्यानुसार व्हॉइसरॉयच्या अधिकारामध्ये वाढ झाली आणि तो खरा वास्तववादी प्रमुख बनला. द्विदल शासन पद्धतीचा प्रयोग जो होता प्रांतांमधला तो या कायद्यानं बंद करण्यात आला आणि जबाबदार शासन पद्धती जी होती ती स्वीकारण्यात आली. प्रांतांचा सर्व राज्यकारभार जो होता तो प्रांतांच्या कायदेमंडळाला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाकडे किंवा लोकप्रतिनिधीकडे सोपवण्यात आला. 1935च्या कायद्यानं प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली
परंतु त्याला फारसा अर्थ नव्हता, कारण प्रांतांच्या गव्हर्नर जनरलला काही विशेष अधिकार देण्यात आलेले होते. भारतीय संघराज्यासाठी सांघिक न्यायालयाची तरतूद करण्यात आली. केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातला संघर्ष टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालय ज्याला आपण म्हणतो, त्या सर्वोच्च न्यायालयाची तरतूदसुद्धा या कायद्यानुसार करण्यात आली. म्हणजे एका अर्थानं फार व्यापक अशा पद्धतीचा हा कायदा होता असं आपल्याला म्हणता येईल. या कायद्यानंतर 1947 पर्यंत काही घडामोडी होत गेल्या आणि त्याचाही भारताच्या राज्यघटनेवरती कमी अधिक प्रमाणात परिणाम झाला असं आपल्याला म्हणतो. सगळ्यात जास्त परिणाम जर कुठला असेल तर 1935च्या भारत प्रशासन कायद्याचा झाला असं आपल्याला म्हणता येईल. दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड गुंतलेलं असताना भारतीय जनतेमध्ये असंतोष वाढू देणं हिताचं नाही हे ओळखून पंतप्रधान चर्चिल त्यावेळेचे त्यांनी 11 मार्च 1942ला सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक मंडळ भारतामध्ये पाठवलं. त्याला क्रिप्स योजना असं म्हटलं जातं. या क्रिप्स योजनेमध्ये काय सांगितलेलं होतं? एक म्हणजे युद्ध समाप्तीनंतर भारताला वसाहतीचं स्वराज्य देण्यात येईल, डोमिनियन स्टेटचा दर्जा देण्यात येईल. दुसरं म्हणजे युद्ध समाप्तीनंतर भारतीय संघराज्याची घटना निर्माण करण्यासाठी एक घटना परिषद गठीत करण्यात येईल. घटना समितीनं निर्माण केलेली राज्यघटना जी असेल ती स्वीकारण्याचं बंधन जे असेल ते ब्रिटिश सरकारवरती असेल आणि नवी राज्यघटना तयार होईपर्यंत युद्ध काळामध्ये भारताच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिश सरकारवरती राहील. ही जी योजना होती क्रिप्स योजना, ही काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी फेटाळली. महात्मा गांधींनी तर दिवाळा निघालेल्या बँकेवरचा चेक अशा भाषेमध्ये क्रिप्स योजनेची संभावना केलेली होती. त्यामुळे क्रिप्स योजना एका अर्थाने अयशस्वी ठरली. 8 ऑगस्ट 1942मध्ये गांधीजींनी चले जाव आंदोलन पुकारलं. भारतातून ब्रिटिशांनी निघून जावं असा ठराव त्या काळात करण्यात आला आणि ब्रिटिश सरकारनंही दडपशाहीच्या धोरणानं ही चळवळ थोपवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्यानंतर 1946 साली ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जे होते लॉर्ड ॲटली यांनी भारतातील राजकीय पेचप्रसंग सोडवण्यासाठी आपल्या मंत्रिमंडळातील 3 मंत्री सर पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि अल्बर्ट अलेक्झांडर यांना भारतामध्ये पाठवलं. त्याला त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन योजना असं म्हणतात. 1935च्या खालोखाल जर कुठला प्रभाव भारताच्या राज्यघटनेमध्ये दिसत असेल तर तो कॅबिनेट मिशन योजनेचा आपल्याला दिसतो असं आपल्याला म्हणता येईल. आता या कॅबिनेट मिशन योजनेनं भारतातल्या राजकीय स्थितीचा अभ्यास केला आणि एक रिपोर्ट तयार केला. त्या रिपोर्टमधल्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या. एक म्हणजे ब्रिटिश भारत आणि संस्थानं यांचं मिळून एक संघराज्य निर्माण करण्यात येईल. संघराज्यासाठी स्वतंत्र कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि त्यामध्ये प्रांत आणि संस्थानं यांचे प्रतिनिधी असतील असं ठरवण्यात आलं. प्रांतिक कायदे मंडळांनी एक घटना समिती स्थापन करावी. त्या घटना समितीमध्ये 389 सभासद असतील. भारतातल्या प्रांतांचे अ, ब, क असे 3 गट पाडण्यात यावेत आणि प्रत्येक गटानं आपापल्या प्रांतासाठी राज्यघटना तयार करावी. नंतर त्या गटांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन संघराज्याची राज्यघटना ज्याला आपण म्हणतो ती तयार करावी असं ठरवण्यात आलं. दर 10 वर्षांनी राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार जो होता तो या त्रिमंत्री योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि जोपर्यंत राज्यघटनेचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हंगामी सरकार स्थापन करण्यात यावं आणि त्याच्याकडे सगळे अधिकार दिले जावेत. भारताला ब्रिटिश राष्ट्रमंडळातून बाहेर पडण्याचा अधिकार हा या त्रिमंत्री योजनेनं दिलेला होता. अर्थात ही योजना राजकीय पक्षांनी भारतातल्या स्वीकारली असली तरी ही योजना त्यांना पसंत होती अशातला भाग नाही. कारण त्रिमंत्री योजनेमुळे केंद्र सत्ता जी होती भारतातली ती दुर्बल होणार होती आणि राज्यांची सत्ता मोठ्या प्रमाणावरती वाढणार होती आणि त्यातला धोका जो होता तो म्हणजे इथल्या प्रादेशिक एकात्मतेला तडे जाणार होते. त्रिमंत्री योजनेनुसार हंगामी सरकार निर्माण करणं आवश्यक होतं, पण काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी त्याच्यामध्ये सहभागाला नकार दिला. त्यामुळे आणखीनच पेच निर्माण झाला आणि 16 जून 1946 मध्ये व्हॉइसरॉयनं अशा पद्धतीची घोषणा केली की हंगामी सरकार
स्थापन होत नाही आहे, म्हणून मीच स्वतः व्हाईसरॉय काही प्रतिष्ठित व्यक्तींना पाचारण करतो आणि त्या व्यक्तींनी घटना निर्मितीसाठी मदत करावी. व्हाईसरॉयनं त्याप्रमाणे 14 नावं घोषित केली. काँग्रेस पक्ष आणि मुस्लिम लीग यांनी ती फेटाळली, कारण त्यांना ते पसंत नव्हतं. 16 जून 1946ला ही घोषणा जी होती व्हाईसरॉयची ती अमान्य करण्यात आली आणि गव्हर्नर जनरलनं 22 जुलै 1946 रोजी आणखीन एक नवी योजना मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यासमोर ठेवली, पण ती सुद्धा योजना दोन्ही पक्षांनी त्या कालखंडामध्ये फेटाळून लावली. पुढे 24 ऑगस्ट 1946 रोजी लॉर्ड वेवेल, व्हाईसरॉय लॉर्ड वेवेल यांनी हंगामी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, सरदार बलवंत सिंग, शरदचंद्र बोस, राजगोपालाचारी आदी 12 नावं जी होती ती हंगामी सरकारचे सदस्य म्हणून घोषित झाली. मुस्लिम लीगनं हंगामी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये प्रवेश केला नाही. 2 सप्टेंबर 1946 साली पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार या देशामध्ये सत्तेवरती आलं आणि मग पुढे राज्यघटनेच्या निर्मितीला एक प्रकारची चालना मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. 1947 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन यांनी व्हाईसरॉय पदाची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यांनी एक योजना भारतीय लोकांपुढे ठेवली. त्यानुसार पंजाब आणि बंगाल या 2 प्रांतांचे विभाजन करण्यात येईल. हिंदू लोकांचा भाग भारताला, मुस्लिम लोकांचा भाग पाकिस्तानला जोडण्यात येईल. भारतात सामील व्हायचं किंवा पाकिस्तानात सामील व्हायचं हे तिथल्या नागरिकांनी ठरवावं अशा पद्धतीची तरतूद त्याच्यामध्ये होती. सिंध प्रांताची विधानसभा सिंध प्रांतासंदर्भातला निर्णय घेईल आणि तसा स्वयंनिर्णयाचा अधिकार जो होता तो सिंध प्रांताला देण्यात आला. वायव्य सरहद्द प्रांत किंवा आसामचा सिल्लेट जो भाग होता त्यांनासुद्धा सार्वमताचा अधिकार देण्यात येईल. फाळणी झाल्यास एक सीमा आयोग नेमला जाईल आणि भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्या सीमा निश्चित केल्या जातील. देशी राज्यांना कोणत्याही राज्यात सामील व्हायचे किंवा स्वतंत्र राहण्याचे जे अधिकार असतील ते दिले जातील. भारताला सत्ता देण्यापूर्वी ब्रिटिश सरकार जून 48 पर्यंत वाट पाहणार नाही. 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच हे सत्तांतर करण्यात येईल अशा पद्धतीची ही लॉर्ड माउंटबॅटन योजना जी होती ती माउंटबॅटन यांनी घोषित केली. माउंटबॅटन योजनेच्या आधारानं फाळणीच्या संदर्भातलं एक विधेयक तयार करून 4 जुलै 1947 रोजी ते ब्रिटिश पार्लमेंटसमोर ठेवण्यात आलं. 18 जुलै 1947ला ब्रिटिश पार्लमेंटनं त्या विधेयकाला मंजुरी दिली आणि त्याला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असं म्हटलं गेलं. म्हणजे एका अर्थानं लॉर्ड माउंटबॅटनच्या योजनेनुसार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो होता तो अस्तित्वामध्ये आला आणि 1947 साली या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानं ब्रिटिश साम्राज्यवादाची जी शृंखला होती ती शृंखला तुटली आणि त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य प्रस्थापित झालं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्याचा परिपाक म्हणजे एका अर्थानं भारताची राज्यघटना होती असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण इथे थांबू आणि पुढच्या भागामध्ये भारतीय घटना समितीचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं होतं, तिचं कामकाज कशा पद्धतीनं चाललं आणि भारतीय राज्यघटनेचे आधार किंवा त्याची उगमस्थानं कोणत्या पद्धतीची होती, आधारस्थानं कोणत्या पद्धतीची होती ते आपण पाहू आणि मग भारताच्या राज्यघटनेची वैशिष्ट्य नेमकी कोणत्या प्रकारची आहेत त्याचा विचार करू. धन्यवाद.